नमस्कार, मी डॉक्टर विवेक जाजू, जाजू क्लिनिक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। मी एक इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट आहे आणि सुईने बिनटाक्याचे ऑपरेशन करण्यात माझी स्पेशालिटी आहे। तर आज आपण एका पेशंट बद्दल बोलणार आहे। तर आमच्याकडे एक यंग पेशंट आले होते ज्यांना गेल्या 6 महिन्यापासून पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागे एक छोटीशी गाठ होती। ती निदान लागायला त्याला 6 महिने लागले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण उपचार केला। आज तो उपचार करून 10 दिवस झालेले आहेत। आज त्या पेशंटना आपण फॉलोअप साठी बोलवलेलं आहे, तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, नमस्कार सर। माझं नाव गोविंदराव पंजाबराव सरनाईक, राहणार कवठा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। तुम्हाला काय त्रास होता? सर मला सुरुवातीला टोंगळ्याला त्रास होता भरपूर, गुडघ्याला रात्रीला झोप लागत नव्हती। बर, हे किती वर्षापासून होता त्रास? हे जवळपास बघा मला चौकट लागली होती तर 5-6 महिने जवळपास त्रास होता। 6 महिने? हा, बर। मार लागला होता तुम्हाला? हा, मार लागला होता चौकटीचा, पाणी मारताना प्लास्टरवर। ओके, त्याच्यानंतर त्रास सुरू झाला? 4 महिने काहीच त्रास नाही झाला, परंतु नंतर त्रास जाणवू लागला, रात्रीला जास्त होऊ लागला। ओके, तुमच्या आजाराचं नाव ऑस्टिओइड ऑस्टिओमा होता। त्याला आता त्याच्यानंतर तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतली, काय केलं ते सांगा। मी बघा सर, सर्वप्रथम आता आम्ही खेडेगावातली मंडळी असल्यामुळे सर्वप्रथम गावामध्ये दाखवलं, त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, परंतु या तिन्ही ठिकाणी फरक न पडल्यामुळे परत महानगरपालिका म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये डॉक्टर हाडांचे स्पेशल डॉक्टर त्यांना दाखवलं, परंतु त्यांनी 2 महिने मला ट्रीटमेंट दिली, पण पाहिजे तसा गुण आला नाही। त्याच्यानंतर मी संभाजीनगरला आलो। इथे काय काय झालं? इथे सर्वप्रथम मला गावातल्या डॉक्टरांनी, रिलेटिव्ह आहे, त्यांनी आमचा सर्वप्रथम तिथे MRI केला, त्याच्यानंतर CT स्कॅन केला। त्यामध्ये त्यांना निदान लागलं की तिथले डॉक्टर मला म्हणत होते की तुमचे टोंगळ्याची गादी फाटून नसाला धक्का लागला। ओके, परंतु त्यांनी सांगितलं की हे तुमची गादी फाटली नाही आणि नसालाही धक्का सुद्धा लागलेला नाही, फक्त तुमच्या टोंगळ्यामध्ये अशी छोटी एक गाठ झालेली आहे। परंतु या गाठीचे डॉक्टर म्हणजे स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी आम्हाला डॉक्टर विवेक जाजू सरांचं म्हणजे तुमचं नाव सुचवलं। त्याच्यानंतर आम्ही सर्व ते रिपोर्ट वगैरे घेऊन तुमच्याकडे आलो सर, आणि त्यानंतर तुम्ही आमचा CT स्कॅन रिपोर्ट बघितला, त्याच्यानंतर MRI रिपोर्ट बघितला, ते जुने फोटो सुद्धा बघितले, परंतु तुमची त्याच्यामध्ये समाधान न झाल्यामुळे तुम्ही आम्हाला CD आणायला लावली होती। आणि CD आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही सर्व बारकाईने बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आले की यांच्या खरोखरच टोंगळ्यामध्ये गाठ आहे आणि हे ऑपरेशन केल्याशिवाय जमत नाही। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांचा आम्हाला खर्च सांगितला आणि त्याच्यानंतर ते आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले या योजनेमध्ये बसते असंही सांगितलं। त्याच्यासाठी आम्हाला आमचं केशरी राशन कार्ड आणि माझं स्वतःचं आधार कार्ड या गोष्टी लागल्या। आणि आम्हाला तर इतकी माहिती सांगितली होती डॉक्टरांनी की हे तुमचं ऑपरेशन मला स्कीम मध्ये बसत नाही दाखवल्याचे, परंतु खरोखरच आम्हाला डॉक्टर विवेक जाजू सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी तुमचे या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो। बिलकुल बिलकुल, काही प्रॉब्लेम नाही। आपण ऑपरेशन काय केलं? आपण काही चिरफाड केली का काय केलं? काय केलं नेमकं? नाही, चिरफाड तर केलीच नाही आपण, म्हणजे तिथल्या डॉक्टरने मला टाक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, परंतु इथं आल्याच्या नंतर सरांनी मला इंजेक्शन थ्रू ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये 18/3/2024 ला माझं ऑपरेशन झालं। आणि सरांनी मला योग्य वेळी म्हणजे प्रत्येक वेळी येऊन मार्गदर्शन सुद्धा केले, मेडिसिन हे ते सर्व ट्रीटमेंट दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर माझा हळूहळू त्रास कमी झाला। ओके, तर आता पहिले जो त्रास होता, रात्री झोप लागायचं नाही, टोंगळ्यामध्ये दुखायचं, गुडघ्याच्या पाठीमागे दुखायचं, हे त्रास आता किती आहे? सुरुवातीला मला खूप त्रास होता, म्हणजे जेणेकरून हे मी ऐकलंय की हा रोग जास्त करून 30 ते 40 किंवा या तरुण पिढीतील वयोगटाला जास्त होतो। त्याच्यानंतर मला म्हणजे रात्रीला कधी कधी झोप येत नसे, इतकं दुखायचं। त्याच्यानंतर पूर्वीच्या डॉक्टर साहेबांनी सुद्धा सांगितले होते की तुम्ही मांडी मारू नका, खाली बसू नका। त्यांनी जे जे नियम सांगितले ते मी पाळले, परंतु हे घेतल्याच्या नंतर माझा रात्रीचा पूर्णतः त्रास बंद झाला। तर आता तुमच्यासारखा आजार, हा आजार रेअर आहे पण बऱ्याच लोकांना असतो, ठीक आहे। लोकांना ह्याची माहिती नसते की काय करायचं, त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट योग्य आहे, काय केलं पाहिजे। तर
तुम्ही अशा लोकांना काय सांगू इच्छिता? तर माझं स्पष्ट मत आहे, कारण मी एक खेडेगावातील पेशंट असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले, परंतु मला समाधानकारक त्याचं समाधान नाही मिळालं. त्यानंतर मी संभाजीनगरला आलो आणि इथे योग्य ठिकाणी मला डॉक्टर विवेक जाजू सरांनी ज्यानुसार ट्रीटमेंट देईल त्यानुसार माझं खूप आजार बरा झाल्याने, आणि माझी तर एक अशीच इच्छा आहे की ज्यांना पुन्हा हा आजार झाला किंवा ज्यांना हा त्रास होतो त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर विवेक जाजू सरांना येऊन भेटावे, अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.